मराठी भाषा गौरव दिन आणि विधिमंडळात रंगला भाषेचा अनोखा जल्लोष। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या नागपूरच्या मराठीचा किस्सा ऐकताच सभागृहात हास्याची लाट उसळली। महाराष्ट्राची मराठी 7 किलोमीटरवर बदलणारी बोली आणि त्यातलाच एक रंग म्हणजे नागपुरी मराठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात हलक्या फुलक्या शैलीत सांगितले, विदर्भातून मुंबईला आलो तेव्हा आमची नागपुरी स्टाईल कायम होती। शब्दाला काय बे काय चाललंय साल्या असं आपुलकीने बोलायचो। आम्हाला ते अगदी नॉर्मल वाटायचं। पण मुंबई पुण्यातील मराठी मात्र थोडी वेगळीच। मुंबईत अहो असं बोलायचं नसतं आणि पुण्यात तर कृपया भाषेची शुद्धता जपा असा सल्ला मिळायचा। नागपूरची थेट बिंदास दोस्तीची भाषा आणि मुंबई पुण्याची नीटनेटकी मोजकी आणि जपून वापरणारी मराठी, या फरकामुळे सुरुवातीला अडचणी आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ही आमची संस्कृती मुंबईला लगेच पटणारी नव्हती। पुण्यात तर कदाचित दुरूनच नमस्कार केला असता आणि असं म्हणताच सभागृहात खसखस पसरली। यानंतर हळूहळू प्रसंगानुसार भाषा कशी वापरावी, शुद्ध आणि सर्वांना सुसंगत मराठी कशी बोलावी यावर काम केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। मराठीची श्रीमंती ही तिच्या विविधतेत आहे। नागपूरची दमदार ढब असो किंवा पुण्याची शिस्तबद्ध बोली, प्रत्येक रंग महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीला अधिक समृद्ध करतो आणि आज त्याच रंगाची हलकी फुलकी आठवण या विधिमंडळात खास ठरली। खरं म्हणजे सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं की आपली ही भाषा महाराष्ट्रातल्या दर 5-7 किलोमीटरवर कशी बदलते आणि माझ्यासारखा विदर्भातला माणूस मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार आम्हाला अडचणी होत्या, कारण शब्दाला काबे साल्या असं अतिशय सांस्कृतिक मराठी मी बोलायचो। पण इथे आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही संस्कृती मुंबईला काही पटण्यासारखी नाही आहे आणि पुण्यात तर मला त्या ठिकाणी बहिष्कृतच केलं जाईल। त्यामुळे मी आपलं हळूहळू थोडंसं स्वतःला म्हणजे चांगलं मराठी कसं बोलता येईल याच्याकडे मी नेलं। पण